एखाद्याने बायकोला अंगठी केली, बायको आहे त्याची, मग शेजारच्या बाईला का हसू येतं का? नाही, ती दरिद्रीच आहे. ती म्हणती आता पहिल्यासारखं सोनं कोणी वापरत नाही, आणि सोन्याला आता पहिल्यासारखी किंमत आहे नाही. आणि अशी अंगठी तर माझ्या पप्पाच्या बापान मला नवीलाच केली ती. आता काय बोलायचं मी तू? आम्ही नवीला असताना सहलीला गेले तोच त्यानं अंगठी केली. आता काय सांगायचं? एक परत ध्यानात ठेवा, 2 झाडं झाली बरं का. ते तिसऱ्या झाडात घुसायचं आहे. एक लिंबुनी, एक लिंब. तिसरं झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये. 54 मध्ये यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. वांज. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. त्याला फळही नाही. काय ओवी आहे महाराज. यया फळना चुंबिता आणि फुल न तुरंबिता. त्याला फळही नाही, फुले. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि तुम्ही मी सगळे त्याच झाडाला पाणी घालतोय. रात्रंदिवस झोपत नाही, दात घाशीत नाही, दचकून उठतो. मर. पापाचा पैसा घरात आला का घरात ईडी माणसं जन्माला येतात, आणि मग ती पागल होतात. तुम्ही महाराष्ट्र हिंडा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही मान्य आहे, पण म्हाताऱ्याला भाकर आहे. म्हातारा शिव्या देते, शिव्या द्यायची नाही गे. मरण कामावून उलथानं कामवून त्याची सून शिव्या देते धनाधन. मरण कामावून उलथानं कामवून मला पुढं घालतो का काय? त्याच्याबरोबरीचं एक नाही राहिलं. मायाच कसा मुळा उठलाय, पोरावानी उडी हाणतोय म्हणू द्या. आणि म्हाताराही खुश आहे. तो म्हणतो थोडी बिघडती बरं का, पण ठेपतो ती. म्हाताराही खुश. म्हातारा म्हणतो कधी कधी लईच तापती, चहा प्याताना ढोस म्हणती, जेवताना तुया मड्याव घालते म्हणती, मड्याव घालते म्हणती पण देते. लग्नाला निघालो तो कपड्यावरून बोलती, माही का इज्जत घाली तो का, तुला लाज नाही राहिली, पण कपडे धुवून देते. मग त्याला म्हाताऱ्याला काय वाटत नाही, तो खुश आहे, आपलं बरं आहे जरा चांगलं आहे. आणि काही काही म्हातारे तर इतके समजदार आहेत, ते म्हणतात त्या मानाने आपलं चांगलं आहे. तिच्या मागं मुलं बाळ आहेत, शेळ्या बकऱ्या आहेत, तरी ती आपल्याकडे पाहते, चांगलं आहे. पण सर्व्हिसवाल्यांचं तसं नाही आहे. पगाराला हातच लावायचा नाही. 20 खाय 30 खाय 40 खाय. रिटायर झाले का वृद्धाश्रमात 60% सर्व्हिसवाले वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन इतकी वाईट दिवस आहे त्यांच्यावर. आपण भेटायला गेलो ना, ते ओळख करून देतात आपल्याला. मी विस्तार अधिकारी होतो, त्याला लाज नाही वाटत सांगायला का मा एवढा विस्तार झाला का काय झालं. मी अभियंता होतो, आता काय, आता सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कधी कोणच्याशी नीट बोलायचं नाही. आपण म्हणावं एकादश आहे, ते म्हणायचं मटणाचा वारे. महासाठलेवाणी वागायचं. सासरवाडी सोडून दैवत नाही. त्यांच्या बायकोला कधी तुळस माहीत नाही. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूलाच केला. देव सोडित नाही कोणाला महाराज, कधी नटायचं. विनोद या नाही नाही नाही. एक लिंबाचं झाड आहे, आपला वाण झाड आहे, आणि त्या वाण झाडाला आपण घालतोय पाणी. आता पाणी घातल्यावर खाली काय जातील? मुळ्या. करेक्ट. लय किचकट आहे बरं का. झाड वांज आहे, त्याला मुळी अज्ञान आहे, कारण झाडच वांज आहे. आता वाण झाडाला पाणी घातल्यावर खाली मुळ्या कसे येतील? अज्ञान. अज्ञान. आणि आज ह्या जगात काय घुसलंय? अज्ञान. फार वाटोळं झालंय गावांचं महाराज. गावांमध्ये काही नाही राहिलं. सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत, डावे सुद्धा पार्टीवर आहेत. फार वाट लावून टाकली या वरच्या मंडळीनं गावांची वाट. ते सगळे गुन्ह्या गोविंदानं राहतात. 6 महिने झाले एकत्र नांदतात.
अजून 15 दिवस जाऊ द्या, सगळे एकत्र होतील आणि तुमचा बसल्या बसल्या गेम करतील आणि आपलं गावांचं वाटोळ झालंय महाराज. काही नाही राहिलं, नुसते गट आणि भांडणं. आमची सुद्धा पंचायत झाली, कोणच्या घरी चहाला जावा, ते म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पेरले, जाताना आम्हाला 5,000चा फटका, म्हणजे आमच्या बोकांडी बसले. समाज संपलाय महाराज. तुमचं काय मत आहे? समाज संपलाय. इतकी वाईट परिस्थिती आहे महाराज. बोलू नये, आमच्यासारखे खरं बोलतात म्हणून रोज शिव्या खातात. नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसेल लोक आहे आता. इतके लोक खाली गेलेत, इतके इतके. तो भाऊ त्या पक्षात आहे म्हणून हा त्याचं लगीन मोडायला निघाला. इतकी वाईट परिस्थिती झाली महाराज. महिला म्हणलं, थोरल्या मुलाच्या भावाच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, इतकी कुटुंब व्यवस्था कोलमाडली. काय कुठं सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण गेलंय. काय त्या भावाने पैसे तर मुलीसाठीच कमवले ना, आणि मुलगी तर पाहुणीच आहे ना, एक दिवस जाणारच. रडला तो, रडला. साखरपुडा झाला ना, तो पाहुणे गेल्यावर रडला एकटा भाऊ. मला पैसे गेल्याच काय वाटलं नाही, पैसे तर मी कधीतरी घालणारच होतो आणि तिच्यासाठीच कमवले मी. फक्त माझ्या भावाने बोलायचं नव्हतं, माझ्या वट्यावर बसला असताना तरी मला समाधान वाटलं असतं. इतकी खाली पातळी गेली आपली. बापाचं जाऊ द्या, मुलगी रडली, साखरपुडा झालं, पोरगी रडल का? आनंदाचा दिवस आहे का नाही? पण ती रडली. का रडली मध्ये? झालं माझं साखरपुडा, मी तर आता ही घराची पाहुणी झाली, आज ना उद्या जाणं. आणि माझा बापन चुलता मला सारखाच होता ना, मी तरी कुठं भेद केलता? भांडण चुलत्याचं आणि बापाचं होतं. मी काय केलं होतं? फक्त यायचं होतं आणि माझ्या पाठीवर थाप टाकली असते ना, मला आयुष्यात आनंद झाला असता. इतकी मुळी वाढली, त्या मुळीचं नाव अज्ञान आहे. आज सगळी माणसं कशात आहेत? अज्ञान. पार संपून गेली लोक महाराज, संपून. लग्नाला दिसले नाही हो, ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना, आणि साहेब येऊन गेले लग्नाला. साहेब पाठी जेवून गेले, तू बस पप्याच्या आईशी का पाणी, असेच नेले लोक. एक वाक्य सांगा, पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. पक्ष भिक्ष नेता बिता सगळं नंतर, 3 कामं पहिले. गाव पहिलं, धर्म दुसरा आणि संस्कृती तिसरी. या 3 कामाला कोणाच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही. आपलं गाव आहे ना, एकजुटीतच. आपली यात्रा आहे ना, सगळे एकत्रच. आपली यात्रा आहे ना, अख्खं गाव एकत्र. तिथं पॉलिटिक्स नाही. कारण आपल्या देवाजवळ पॉलिटिक्स आहे का? नाही. मग तो आपल्याला सांभाळतोय, तिथं आपण धरायचं काय काम? हे पक्ष भिक्ष नेता बिता हे सगळं नंतर आहे ना. आणि ह्या 3 गोष्टी जर टिकावल्या तरच गावाचं गाव पण टिकल, नाही तर टिकूच शकत नाही. आणि आज गावच राहिली नाही, फक्त घरं बांधली लोकांनी. प्रत्येकाच्या घराभोवती कंपाऊंड झालंय. चुलत्याच्या गाया खालत्याच्या वट्यावर राहत होत्या, वट्यावर. आज प्रत्येक घराला कंपाऊंड आहे, प्रत्येक वावराला पोल आहे. आत्ता शिकत पोल आहे. अजून 5 वर्षाने प्रत्येक वावराला 3 इंच भिंत राहील. इकडला इकडं दिसला सुद्धा नाही पाहिजे. त्यानं वांगे पेरलेत का कांदे ढोकून पाहिजे बघतो. खाली गेला समाज, पार खाली गेला महाराज. लोकांनी फक्त कपडे भारी घालायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा बिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे आणि स्वतःला शहाणं समजायचं. नाही तर काहीच कळत नाही लोकांना, फक्त शहाणपणा. मी तू कोण गाजरे, काय कळत तुला? फक्त माणसाने आत्मज्ञानावर लात मारली आणि बाह्य ज्ञानाला किंमत दिली. लात मारली हृदयातल्या ज्ञानाला लोकांनी. लात काय म्हणलंय तुमचं? पाळणा घर काढायची गरज काय? पाळणा घर का निघलं? का निघलं? का निघलं? 33% जागा आहे तुम्हाला, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे आहे. मग तुम्ही तुमच्या सासूच्या मांडीवर पोरगं देऊ शकत नाही? नाही रे. 1000 रुपये महिन्याची बाई पाळणा घरातली ठेवता आणि 9वार साडीतल्या आईला कोपऱ्यातून हसून तिला उपाशी मारता आणि तुम्ही माईकवर भाषणं धर्माची आणता. तुम्ही शिकिता का संस्कृती लोकांना? तुम्ही शिकिता का? तुझं पोरग पाळणा घरात आहे,
ती सासू बिचारी रात्री उठून रडते, तिला नातू पाहायला मिळाला नाही म्हणून. अरे ₹1,00,000 महिन्याचं बाई ठेवा, फाटक्या लुगड्यातल्या मांडीवर नातू 5 मिनिटात झोपतो. हा हा, आणि तुम्ही भाषण जोडीता लोकांना. तुम्ही सांगता का माईकवर? विचार केला कधी? अरे निम्म्या रात्री नातू उठला ना, त्याची आई उठत नाही, त्याची आजी उठते. आणि तू सुनेला मुलगा उठलाय हे सांगायचा अधिकार नाही तिला. ती एकटी रडते आणि भांड्यांचा आवाज करते म्हणजे सून उठेल. इतके खाली गेले लोक, इतके खाली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला ₹9,000 खर्च आला. सहा बाटल्या 3 कोंबड्या लागल्या तो बैठक उठली आणि त्याचे आशीर्वाद लग्नाला ठुले. काय लोक आहे. आता एक आपल्याकडे तो नालायकपणा आणलाय लोकांनी. बरं ये जाऊन पटकन लांब जाय. आता एक बावळटपणा आणलाय आपल्याकडं. कार्यालयांमध्ये जेवढे लग्न होत्या ना, त्या गेटवर भाऊबंद उभे करतात. ही पद्धत कोणी आणली? तो माणूस फटकावला पाहिजे पाहिजे. भाऊबंद उभे, सगळ्यात नालायक भाऊबंद. लग्न मोड आहे तेच. आणि ते गालं तरी उभे करायचे पांढरे हलकट क्वालिटीचं. ते गण लावित आणि तुरा काढी दे. तुम्ही कधी लग्नाला जा, भाऊबंद हसत नाहीत. पहा तुम्ही बारीक हसत नाहीत. नाही नाही आपण रामराम घाला. अरे काय मुळे दुखत तुझं हसणार तुला. त्यानं खर्च केला आणि तो पण ती जळा त्यात. त्याच्यापेक्षा रोजाना माणसं आला. बरं तुम्ही लोक उभे कशाला करता काय गेटमध्ये? का आमचं घर एकत्र आहे हे लोकांना मग काय त्याच्यात काय? आणि लोकांना तुमचे सगळे लफडे माहिती आहे. तुमचं भांडण मिटवायचं 8 दिवसापूर्वी लोक होते आणि तुम्ही तुरा काढून लोकांना स्वागत करता का? माणसं फक्त मानाला आपापलीत. आज काही नाही लोकांना. लग्नपत्रिकेत नाव नाही ना, गेलो नाही आपण लग्नाला, नको जाऊ. त्याच्या पूर्वीला पोर होणारच आहे. अजून काय? अरे रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. लोकांना काय घेणं आहे हो तुमचं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते आले काय? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय उपयोग काय त्याचा? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. सांगा बा देवाला, आपलं तर आता असं झालं. आता काय आपल्याच्या यानं नाही, अंगानं नाही. आता आता का म्हणे, आता जवळजवळ आता आपलं जवळजवळ माझे गुडघे गेले. जाणारच भाऊ. तो तमाशात बायांना खडी किती आणली, तुका सुईच्या आवला तुला गुडघे ठेवून काय करायचं भाऊ? तुझ्यामुळं तमाशा याचा बंद झाला गावात. तुका सुईच्या आवला तिचा होता का? नाही 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 की डोकं. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय झाड वाहनचे तुम्ही नाही काळजी करायची. त्याला मुळी बस फिट बसले ऐकणार आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंबे आहेत. मी, तू, तुझं, माझं. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली. बस मी नसलो तर फक्त कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणाल. आपलं नियोजन आहे. मरा. मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाही, तू भगवंताचं लेकरू आहे. त्याचं काम करायला त्याने तुला पाठवलंय. मी आहे बाहेर, मी, तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि कुणाशी जरी संसार केला तर तू सुखी. अरे तिचं ऑपरेशन झालं, तिला 3 पोर आहे. तू का पागल आहे का काय? मी, तू, त्या बाबळीपासून या बाबळी पोत, इकडल्या अख्खी इकीन, पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा.
लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, फक्त मला कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये. हा म्हणून काही भावाची केली. इथं 2-3 जणींनी भावाची केली. कशी जिरली. मी तू तुझा फिट बसलं काम. हे मी तू काही करायचं, कसंही वागायचं. हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. एवढा येणेपणा चालतो का महिला म्हणून. पूर्वी हळद लावायची 5 वाजता, आंब्याचा डाळ्याचा मांडव घालायचे आणि पातेल्याभर चहा आठवायचे, शेजारचे चहा प्यायचे आणि हळद. आज काय 1500 लोकांचं जेवण हॉल. नवरीची आई डान्सर आहे हळदीला. 1500 लोकांचं जेवण लग्नाला, 700 लोकांचं हळदीला. जगतील का लोक. महाराज हा परिसर तुकोबा राहायचा आहे म्हणून तुम्हाला दुष्काळाची जाणीव नाही. हे ध्यानात ठेवा. तुकोबा राहायच्या अनुग्रहाचा परिसर आहे हा. आणि इथं महात्मे होऊन गेले महाराज. हो, कोंडाजी बाबा सारखा महात्मा झाला, मांडे बाबा सारखा महात्मा झाला, बनकर बाबा बऱ्याच पोरांना आठवत सुद्धा नसेल, पण निष्ठावंत आणि खानदान वारकरी बनकर बाबा. खानदान शेवटपर्यंत कोट, शेवटपर्यंत कोट. आणि रात्रंदिवस भजन. मांडे बाबा रात्रंदिवस भजन. आणि कोंडाजी बाबांचा परिसर आहे म्हणून तुम्हाला दुष्काळाची झळ जाणवली नाही. तुम्ही अजून हिरव्या भागात आहेत म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळलं नाही. इथून 40 किलोमीटर पुढे जा. फक्त फाटा सोडा जा. सोडा आळे फाटा, बुरी सोडा, राजुरी आणि घुसा पुढं कळ निघत नाही. आज फेब्रुवारीत आत्ता शिकता फेब्रुवारी, तसं पाहिलं तर अजून 4 महिने जाणार आहे. आज 11 वाजता तिथं वावरात उभं राहत नाही. महाराज हा परिसराने गाथा दिलाय जगाला. असं नाहीये महाराज. इथं आरतीपीठ आहेत, इथं गणपती आहेत, इथं साधू संतांचा भाग आहे म्हणून तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहे. हो, एक मुळात सांगा, वारकरी संप्रदायाची जुने तत्वच या भागानं पाळली महाराज. या भागात येऊन कोणी संप्रदाय शिकवायचा नाही. मुळात संप्रदायाचा पायाच या भागात आहे. काय मत आहे. या भागात मुळात पायाच महाराज, अनुग्रहाची जागाच मुळात, 5व्या वेदाचा निर्माताच मुळात. असं कसं होईल. ते कसं होईल. या भागात परमार्थाचं मूळ रवलं गेलंय महाराज. त्याचा विस्तार नंतर झाला तो भाग, पण मूळ येत आहे. काय माणसं होऊन गेली महाराज, होऊन गेली महाराज. आता माणसं नाही होणार पुढं. आता ही नवीन जी माणसं होती ना, ही होणारच नाही महाराज. नाही, मांडे बाबा गेले, बनकर बाबा गेले, कोंडाजी बाबा गेले, जुने नलावडे महाराज गेले, सुमंत महाराज, साधू बाबा वायकर गेले. ही माणसं गेली ना, पुन्हा माणसं नाही होणार. होईल ती सगळी भामटी. ती फक्त दुसऱ्याचं लाल करून माल छापणार, बस काहीच करणार. हा विनोद नाही महाराज. गेलेल्या माणसांकडे त्याग होता. परमार्थ फुकाट नाही होत महाराज. हे केस कमी आहेत का अंगाची माया, एवढी गावं पाहिलीत मी. आणि हे जे वाक्य माझे बाहेर पडतात ना, हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. हे नुसतं पुस्तकातलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिला आपण. वारकऱ्याची सेवा घडते म्हणून हा भाग मोठा आहे. इथं वारकरीची सेवा कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. 56 वर्ष सप्ताह याचा अर्थ काय. असं चालतं का ते. हे ना, इथं एक बापाचं श्राद्ध करायचं तर 3 वेळा भावांच्या मारामारी होते. आईला बुंदीचे पैसे राहिले, पत्रवळीचे राहिले इथंच. आणि लग्नात बामणाचे तर बुडवलेच. इथं 56 वर्ष टिकला. ते तसं टिकत नाही महाराज. त्याला माऊलीची भाषा आहे, इवले से लाविले देव करतो महाराज. आणि हा जो भाग आहे ना महाराज, हा मुळात परमार्थाच्या अनुष्ठानाचा भाग आहे. इथं असं थातूर मातूर कुठं चालतं का महाराज. जुने म्हातारे सापडा तुम्ही अजून. हिवर, ठेकेकरवाडी, वजर, हे 5-6 गावांमध्ये 9च्या 9 काकड्याच्या मालिका पाठ असणारे म्हातारे आहेत. 9च्या 9 कोणती मालिका कवाय म्हणायला हवा. अहो तीर्थावळ्या पाठ आहेत, तीर्थावळ नाहीत.
तीर्थावळ्या पाठ तीर्थावळ्या इथं कीर्तनकाराला हरिपाठ येईन बोलाय जावं तर तुझ्या बापाचं काय जातं मी शिव्या खाऊ कोणच्या इतकी वाईट पण कीर्तनकाराला पत्रिका आणि तीर्थावळी माहीत सुद्धा नाही नियमात बरं नियम सोडा तो समजा अवघड आहे पण नित्य नियमाला पत्रवळी एखादा अभंग अहो यांना माहीतच नाही विरहानी हे प्रकरणच माहीत नाही गाथ्यातलं ही ठरलेली अभंग आहेत आपल्या इथं बस सप्ताह म्हणला का तो अभंग आहेच प्रवृत्ती राहिली नाही ना आणि ती माणसं अंगठेबादर असताना मालिका पाठवतात वा कोंडाजी बाबा सरकारने मालिका लिहावी याच्यापेक्षा भाग पवित्र किती असावा बोलायचं हे चालतं का ते हे चालतं काही 6 वर्ष आळंदीत राहिली फक्त धोतारच नेसाय शिकली गाजरं काही येत नाही पण टोपी इतकी कडक घालतं एखाद्याला फेकून आणली तर खून होईल पण महाराज इथं फाटक्या धोतारातला वारकरी आहे घासाला आणि उसाला बार देतोय पण वासुदेव म्हणायला हवा नाही तर बाईरा म्हणायला हवा वा याचं कारण आहे माहिती का याला एकच प्रमाणे टाळो टाळी लोपला नाद आणि अंग अंग मुरला छंद ही त्याची उत्तर आहे महाराज कोण तपास करतंय कोणला वेळ आहे कीर्तन संपलो कीर्तनकार 1.5 तास मोबाईल पाहतोय रात्री आहे का खोटं आहे का चला किती मुळ्या झाल्या बस अशी फिट पाहिजे आता त्या मुळ्या गेल्या खाली ते गेल्या खाली म्हणजे याच्यात गेल्या बरं का याच्यात मी हे सांगू राहिलो हा 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा याच्यात किती मुळे गेल्या म्हणजे कोंब गेले 4 आता हे झाकून गेलं आता वर काय येईल खोड आणि ते खोड आहे अहंकार आता इथं 2 मुद्दे येतील जाणकार माणसांसाठी अहंकार असावा का नसावा तुम्ही जरा ताण द्या माणसाला अहंकार असावा का नसावा चुकीचं आहे माणसाला अहंकार असावा पण नको त्याचा नसावा अहंकार पाहिजे मी वैष्णव आहे अहंकार असावा मी वारकरी आहे अहंकार असावा ना मी भजन करतो हे माझ्या गळ्यात माळ आहे मी पांडुरंगाचा भक्त आहे 40 वर्ष वारीला जातोय दिंडी माझ्या घरी 10 वर्ष जेवतोय मी अहंकार असावा आपण जर पंगत घातली नाही ना तर दिंडीला कोण विचारत हा काय झाला तो कामाचा नाही हा आता मूळ संपलं खोड संपलं आता वर काय आलं बस त्याला 12 फांद्या आता मोजा तुम्हीच 12च्या 12 सांगतो म्हणजे खटकीत जाईल मिटून पहिली फांदी आहे याला काम 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 इंद्र संपला काम रावण संपला काम विश्वामित्र संपला काम बस काम आणि आजही परमार्थ संपायला लागला मग काम जे निजिंग महाराज आता सुविधा आहेत हे मांडेबाबा सारखे जुने कीर्तनकार राहायचे एसटीचा प्रवास तेव्हा पैसे किती मिळायचे माहिती का आम्ही बाबा झालो तेव्हा आता मी त्यांच्याच तालमीत तयार झालो तेव्हा पैसे किती मिळायचे प्रवचनही कीर्तनकारानंच करायचं आणि कीर्तनही त्यानंच करायचं 125 रुपये मिळायचे म्हणजे जायचं का माहिती का प्रवचनाला जायचं हरिपाठाला बाबा तोच कीर्तन त्याला पैसे मिळायचे 125 इथं 5-10 केलं तर माणूस मोटरसायकल घेते आता लोक पैसे देत होतो आम्ही लय दिवस काढले मला 11 रुपये काढले मला आता पैसे देतात लोक आता साध्या 10 3,000 रुपये मिळतात मला आणि 30 मिनिटाचा दावा आहे 40 मिनिटं सुद्धा नाही त्याच्यात 5 श्राद्ध जोडून मिळाले का 4 चाकीत घेतात माझं हा विनोद नाही ना मला आता ठेप येवलंय मला जुने ह्या भागातले लोक पूर्वी उटीच्या वारीला जायचे उटीच्या आठवतं का 5 जुन्या म्हाताऱ्यांना आणि ती उटीची वारी केव्हा राहायची पहिली भर उन्हाळ्यात चैत्रामध्ये कुठं त्र्यंबकेश्वरला महाराज पीठ करून न्यावं लागायचं पीठ आणि कुठंतरी झाडाखाली थांबून
2-3 बाया भाकरी करायच्या आणि पिठलं टाकायच्या, तेव्हा सीधा बरोबर न्यायचा मला. वारकरी वारीला जर निघलं ना, सोमवार जर असेल ना, तर या खिशात गुळ, या खिशात शेंगदाणे, काय मजा होती. आता दिंडीवाल्यांनी स्लॅब टाकली. तुम्हाला काय सुधरा ना काय. एक काम, आणि आज सगळी माणसं कोणी संपवली कामाने. तुम्ही अभ्यास करा 2-4 वर्षात महिला मंडळ, या 4 वर्षात मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे, आपलं काम वेगळं आहे. जरा पुरींचा अभ्यास करा. पुरी या 4 वर्षामध्ये कधीच चांगल्या पोरांवर प्रेम करीत नाहीत. तुम्ही अभ्यास करा. पोरगी डॉक्टरवर प्रेम करीत नाही. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी अशा पोरांच्या पुरी नादी लागत नाही कधी, कधीच नाही. पुरींचे 2 मुद्दे सांगून टाकतो. पुरी नुसत्या भंगरी पोरावर प्रेम करणार, एकदम भंगरी पोर आहे, छपरी. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करते, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, किबली चोरीत आहे, किबली, आणि मोटरसायकल चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, पण नटवाच की त्या डोळ्यात. हा विनोद आहे. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या. हसण्यावरी नेऊ नका. विनोद आहे का. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप पोरीने रडावला महाराज. बोलायचे दिवस राहिले नाही, लोक बोलले मग इंद्रिकर झालाय वाल्या कुळी, मी खातोय शिव्या. आज अक्षरशः जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप रडला महाराज. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. काय स्थिती आहे आज. अरे बनियल म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं रे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा बाप येतो, पण तो पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमची मुलगी सापडतो, पण तुम्ही रडायचं बंद करा. तो माणूस घरी जातो, उशीत मुंडकं गुंतवतो, आणि पोलीस त्याला सांगतो तुमची मुलगी सापडली. त्याच्या डोळ्यातले पाणी पोलिसाच्या पायावर पडतंय. रडतो तो, आणि तो म्हणतो मी जमीन विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बापन मा भाऊ मा दुश्मन आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या दिवशी तो बाप मेल्यात जमा आहे. काय मत आहे तुमचं. भिकार पोरांच्या नादी लागून पळून गेलेल्या पोरीने त्यांच्या भावांचं आयुष्य संपवलंय. तुम्हाला भाऊ नाही, उद्या त्याला समाजात जगायचं नाही, त्याला मित्र नाही. अरे लग्नाचा विषय काढला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. का. त्याच्या बहिणीच्या लग्नाचे स्वप्न होते, त्याला स्वप्न होते. तो कधी म्हणला का माझं लग्न अगोदर करा मग तिचं करा. नाही, बहिणीचं करून चांगलं करील, कर्ज बिर्ज नीट झालं ना मग माझ्या लग्नाचा विचार करील. कोण आहे तो. आज त्याची अवस्था काय केली तुम्ही. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी पळून गेल्यात, आणि पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी एक पोरग होईपर्यंतच सक्सेस राहिल्या. एक पोरग झालं त्यानं त्याची अवलाद दाखवायला सुरुवात केली, उचलू आपटी दे तिला. भिकार पोरांच्या नादीला बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजानं जातात. आणि त्या पोरी इंद्रिकरला शिवे देतात. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार ही किया नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपतो काय आमच्या बापाचं. आणि आईला काय वाटत नाही, काहीच नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय वामाला बसली होती. आपण जर म्हणलं तुमची पोरगी जुन्नरच्या घाटात दिसली पोराच्या गाडीवर, तर तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते, तिला रोज गायपातात हिंडावं लागत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 4 दिवसावर 12वीचा पेपर आलाय. 21 तारखेला 12वीचा पेपर आहे, आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. 1 मिनिटं सुद्धा पोरी अभ्यास करते नाही. 1 मिनिट. आता उगाच खऱ्याचे दिवस राहिले नाही. अरे वरच्या मंडळीनं दाबून मारलेत. ह्या क्लिपा टाकणाऱ्याने बातम्या टाकणाऱ्याने माणसं दाबून मारली. नाही तर 10वीच्या पोरांचे जर शाळेतले 20 मार्क बंद केले ना, निमे पोर नापास होते. आणि आता बोलायचे काय 20 मार्क द्यायचे काम आहे. आज प्रत्येक विषयाला शाळेत 20 मार्क आहे पोराला. मग किती राहिले पाडायला. 15. पर्याय निवडा 5 मार्क, जोड्या लावा 3 मार्क, एका उत्तर 2 मार्क, आणि रिकाम्या जागा 5 मार्क. फार झोपेत पास होईल ना बरं. विनोद नाही आहे मला. आणि आम्ही बोललो का आमचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला.
नाही तुम्ही 20 मार्क बंद करा, ब्रिलियंटच पोरं पुढे जातील. या 20 मुळे काय झालं, येड्याला 65 मार्क आहे. इंग्रजीत नाव लिहू शकत नाही अशा पोराला 52 मार्क आहे 10वीला. पोरं दाखवतो तुम्हाला. नाही बोलायचं नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, नळाला पाणी आलं नाही का मोर्चा, ग्रामसेवक आला नाही का मोर्चा. 12 वर्ष पहिली ते 9वीला परीक्षा नाही, एक पठ्ठ्या बोलला नाही. इतके कांडे तुम्ही बी. तुम्हाला गुलाम केलंय ह्या लोकांनी, गुलाम. तुम्हाला गुलाम नाही, तुमचा वापर माहितीये का काय, यूज अँड थ्रू. आता 5-7 महिने तुमची गरज आहे लोकांना, बाकी काय घेणं नाही बोलला. डीएड चालू झाले, डीएड बंद झाले, शाळा काढणारे पैसे कमवून मोकळे झाले, पिढी रस्त्यात सोडून दिली. डीएड बंद झाले, शाळा काढणाऱ्यांनी त्यांचे त्यांचे गेलेले पैसे सगळे काढून टाकले, पोरं रोडला सोडून दिली. डीएड बीएड पोरं कुठे आहेत, मोकळे. पाहुणे येईन, आले ते देईन, दिली ती राहीन. मग रावता हाकता येईन ग्रॅज्युएट असल्यामुळं. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला गणपती पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण यावा. हा काय म्हणत होता, थोडी तळत आणि इतर कीर्तन करत माझ्यात फरक आहे. आम्ही तुम्हाला का बोलू नये हो, तुमचे म्हणलं का बोलू नये. आज बोलणारा फक्त उभा आहे ना, ऐकणारे बसलेत. काय तुमच्यात माझ्या फरक आहे. आज आम्ही तुम्हाला का बोलायचं नाही. एका बापानं समाजामध्ये मान खाली घालून जगायचं तरी मुलीला बोलायचं नाही. आज 3 चपात्याचं पीठ शिल्लक राहिलं तर त्या आईनं भात खाऊन दिवस काढला आणि मुलीला चपात्या करून दिल्या. काही बोलायचंच नाही कोणी. अक्षरशः तुम्हाला सांगतो 25% कुटुंब पोरीने संपवलेत घरात. बरं पाहुण्यात बसता येईन, बोलता येईन, हे खरं का. समाज सोडिलो, लोकही सोडतील, पण तुमचं मन कसं सोडिलो तुम्हाला. भाऊबंद विसरतील, गाव विसरतील, पण ज्याने जन्म दिलाय तो बाप कसा विसरेलो. बरं विसरायला त्याचा अंतकरण आहे का. तुम्ही अभ्यास करा, बाप विसरेल का. हे बाप शेजारी पाजारचा विषय लोक सोडून देतील तो भाग. पण जिनं 9 महिने कुशीत ठेवलं, दूध पाजलंय, अंगा खांद्यावर खेळवलंय, तिला महाराज किती भिकार पोराबरोबर पोरगी पडून गेली ना, तरी एवढं मोठं मन आहे आईचं. ती म्हणते जाऊ दे, झालं गेलं, मरू दे, चुकली पोर, पण तिनं येत जावं. काय मन हो, एवढं मोठं मन सापडून द्या बरं मला कोणाचं. एवढं यावं तिनं यावं, खावं प्यावं. बोलल तिचा भाऊ थोडा तिला, पण तिनं आम्हाला एकदम तोडू नाही. काय काय भाषा बस. आणि आईवरून काय म्हणते, झाली आता चुकली, पुरीची जाते, पण तिनं एवढं लावून धरू नये. ती जर आली ना त्याच्यातच मला आनंद आहे. तिचा भाऊ तिला शिव्या थोडा देईल, बोलणार नाही 2-4 वेळा आल्यावर. हिची समज काय, आईची मोठी समज आहे. तिचा भाऊ बोलणार नाही, नाही बोलला तरी चालत, आम्ही आहे ना. आज इतकी कुटुंबांची व्यवस्था वाईट झाल्या. मला शिक्षक शिकवताना मोबाईल वापरतो, काय बोलायचं राहिलं काम. शाळेतल्या पोरांच्या हातात मोबाईल आहे, शिक्षकाला शिकवताना खिशात मोबाईल आहे त्याच्या. जर फळ्यावरचा प्रसंग चांगला आला आणि घरून जर फोन आला, युद्ध तयार व्हायचे. आता युद्ध सुरू राहिला, युद्ध शिकवायचे. घोड्याला घोडे जवळ आले, युद्ध सुरू व्हायचा टाइम घरून फोनचा फोन आला, घोड्याने थांबायचं का. इतकी बिकट परिस्थिती आपली, इतकी बिकट. फक्त जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, एवढाच तडाखा आहे. तो कुठंतरी गुंतून मेलाच पाहिजे. आणि चांगला माणूस बोलायला लागला का तो कुठंतरी गुंतवायचा, तो संपवणे एवढंच ध्येय. बोलत नाही, बोलूनच द्यायचं रे लोकांना.
मी म्हणलं शिक्षकांना मोबाईल वर्गात वापरू नये. एक शिक्षक मला म्हणला तुम्ही तुमचं पाहत जाओ, आम्हाला काही एवढंच काम आहे का? आम्हाला ज्याने नोकरी लावलं त्याचा प्रचारही करावा लागतो. साहेबही पडले नाही पाहिजे, पोरही नापास नाही झाले पाहिजे. तुला काय तेवढंच काम आहे, नुसतं बोंबलं तिंडतो. तुम्हाला म्हणलो तुला काय कोणी पडलं काय ना आलं काय तुला काय घेणं आहे. पण आमच्या साहेबाचा प्रश्न आहे. खरं आहे का खोटं आहे? असेच मारणार तू. काम, 2 क्रोध आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बोकस, बघशील तो इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? 2 मिनिटाचा राग. मग हे जे चाललेत ना आता हे गोळीबार बिळीबार हे सगळे रागाचेच प्रकार आहेत. अरे 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. महिला मंडळ, इतका राग वाईट. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, पण रागात माणसं एकमेकाला मारतात आणि मेल्यानंतर तो माणूस दगडाने ठेचला जातो आणि ठेचल्यानंतर त्याचं प्रेत गुणीत घालून धरणात टाकलं जातं. महिला मंडळ, गळा दाबून बायको मारली जाते. काही साधी तर फडत असेल, तुम्ही विचार करा. जाळून मारली जाते. हे 2 जणच करतात, काम आणि क्रोध. 3रा लोभ, 4था मध. मध मध मध. तुम्ही कोणत्याही गावात नाही मला आणि माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. 100. बरं, दारूवर जो बोलेल तो उखडूनच मला समजायचं. दारू, जुगार, मटका, महिलांचे कन्वेष, भ्रष्टाचार याच्यावर शब्द बोलायचा नाही कोणी. भ्रष्टाचारावर बोललो 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 1.5 कोटी लागत. पंचवीस पत्रीच्या शेडला 22 लाख. अरे पत्री सोन्याचे बसवले काय तुम्ही? पहा आता काय माया करू. पार गळत गळत काही नाही राहिलं महाराज. पण बोलन त्याचा गेम. कोरोना झाल्यापासून 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. आणि दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जो दारू पित नाही त्या लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. आणि अडाण्यांपेक्षा सुशिक्षित जास्त दारू पितात. पण ते दर्जेदार बेवडे आहेत बाबा. ते सगळे झोपल्यावर पितात निवांत, 0चा बल्ब लावून रिलॅक्स. त्याची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मार. आता नाही. आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला ना, एकदा पालथं पडलं ना, सकाळ बोध उताना सुद्धा होत नाही. लय वकत ग, लय वकत. पण एक आहे बाई, कोरड पडली का वकारीत चाटीत ग, वकारीत चाटी. सगळं असंच आहे. तुम्ही नवी नवरी पाहिली ना, नवी नवरी इथवर मेहंदी. आता लग्नात मेहंदीचा कार्यक्रम आणला एक. 10 रुपयाला कोण येईन, खर्च 50 रुपये. इथवर मेहंदी, नवी नवरी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खाल्ल्या भागात एक कलर, इथं मधल्या खाचात एक कलर, बोवयांना एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे, घुमती का चालती हेच करणं. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का नाही व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा टिंबच देती का शवयबी. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. आणि तिची सासू म्हणते जाऊ मोरबाई, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली आहे. मी तर खुशाल डोळे मिठायला मोकळी झाली बाई. वस्तू लय खास. पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का तुम्हाला. आणि एकदा
एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं आणि तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते काय ऐकते बाई पार मा पप्प्या याला झाला बाई आपलं तर डोकंच बंद झालं बाई सारखा त्या पोरी मागं झेंडतो बाई आता तर भांडे घासू लागतो आणि 2-4 दिवसापासून तर अथरू नाही पप्यास टाकीतो बाई आपलं डोकं बंद झालं मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढं बसल्यात आता उघडी डोळे दगड वाजवा माते दिया बोले दगड आला बोटा माते दिया बोले दगड आला बोटा आता उघडी डोळे आता उघडी डोळे अध्यापिनाकडे माते दिया बोटे दगड आला बोटाती माते दिया बोटे दगड आला बोटाती शौरून उठा साधू संत साधा फुले हिन साधा फुले हिन जाईल हाणार देह मग काहीचा भगवान साधू संत दादा पुढे इथं दादा पुढे इथं जाईल हाडर देह बघ कैसा भगवंत चला पुढं आता 4 संपले 5 झाले 6 झाले आता नावं सांगतो एवढ्यांची 16च्या 16 तुम्हीच मोजा आता मी तू तुझं माझं 4 झाले काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 झाले 6-4 10 आता जे 6 फांद्या आहेत राहिले अजून आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा 10-6 हे 16 फांद्या या संसार रूपी झाडाला आहेत या आणि हे झाडच मुळात वांश आता काय करा सोपा उपाय सांगतो दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा आणि गुरु कृपेची धार लावून वैराग्याचा दांडा बसवा आणि वैराग्याचा दांडा बसवला आणि त्या 12 फांद्या तोडून टाकल्या का तुम्ही देव आहात हे सिद्ध झालं याचं नाव काला याचं नाव काला अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म या बोधावर यायचंय का यायचंय गेलेले आलेत आणि आता येणं शक्य आहे दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या सोपं उदाहरण सांगा गाई लई पळायला लागली लोडणं झाला लोडण्याचा नियम काय तिच्या तंगड्या ती आणती पण काही गाया लोडणं बाहेरून काढत्या मग अशा गाय आहेत काही सप्त्यापुरताच गण लावत्या मग ते लोडणं फेल गेलं मग पायखुटीचा नियम असा आहे मुरकी आणि पाय जितकी गाय जोरात तितका झटका जास्त याच्यात एक गाय आहे त्या गायचं नाव मनेरी आहे आणि मनेरी गाय पळती विषयाच्या रानात तिला घाला रामकृष्ण हरीची पायखुटी रामकृष्ण हरीची पायखुटी घातली का इंद्रिय ताब्यात आले आणि इंद्रिय ताब्यात येणे आणि मीच वासुदेव आहे हा बोध होणे याचं नाव काला का आला काला 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 आणि त्या काल्याला हे एक मडकं यालाही बनवणारा कुंभारच आहे यालाही बनवणारा कुंभारच आहे राजस आहे कुमार आहे मदनाचा तळ आहे कटेवर हात ठेवून उभा आहे या मडक्याला एकच छिद्र आहे याला 9 छिद्र आहे मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9 पण इथं वाद आहे देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10 मोजा 10 2 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह भ्रमर होणं 10
झाले 10 छिद्र. मडकं क्लिअर करा. आता ह्या मडक्याला 1 छिद्र आहे, याला 10 छिद्र आहे. आता याच्यात काय काय? दही आणि लाया. ऐका बरं का आता याच्यात काय आहे? थोडं किचकट आहे पण सांगून टाकतो. याच्यातलं मडकं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. हा, यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे उमरेशी. आणि त्याला पुन्हा ओवी आहे, अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. मग याला 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या आणि 5 कर्मेंद्रिय. ह्याच्यात 25 जण आहे. मोजायचे तुम्ही आता किती? 25. मोजा पटकन. भूत 5 झाले, प्राण 5 10, कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, किती झाले? 20. रजगुण तमगुण सतोगुण 23 आणि मन आणि बुद्धी 25. हे 25 तत्वाचं शरीर आहे आणि याचंच नाव गोकुळ आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. पाहिपा शरीराची गावा, हेच गोकुळ आहे. आणि याच्यातच काल आहे आणि त्या काल्याला थोडा उलटा रंग आहे. महिला मंडळ तुमचं लग्न झालं नाही झालं, तुम्ही बापाच्या घरी आहेत म्हणजे लेक आहेत, गावात सप्ताह बसला, तुम्हाला कीर्तनाला विचारायची गरज आहे कोणाला जायला नाही, चालल्या. आता नवऱ्याच्या घरी गेल्या, सून झाल्या, आता विचारल्याशिवाय जाता येत नाही. आणि तुम्हाला बाळ झालं, त्याचं लग्न झालं, तुम्हाला नातू झाला, आता सासू झाल्या, तुम्हाला विचारायची कोणाला गरज नाही. पिशवी घेतली निघाली. आता तुम्ही 3 पार्ट केले, लेक, सून, गेलं बांबलं, सासू. लेक, सून, सासू. मग हे गोकुळ आहे. याच्यात 3 जणी आहे, एक लेक आहे, एक सून आहे, एक सासू आहे. हे परा, घरात मम्मी लवकर उठते का आजी? आजी, करेक्ट. भांडे चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी, आणि आयता ढोशीते ती मम्मी, करेक्ट. मम्मी. आणि सगळ्यात उशिरा उठते ती मम्मी आणि लवकर उठते ती आजी. बरोबर आहे, बरोबर आहे. पोरांनो पटकन, पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी, करेक्ट. हा, आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा, करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? बस. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत? बस. तू कितीला आहे रे? 7वी. शिमी का मराठी? इंग्लिश मिडियमला आहे. मिल्क इज ए सॉलिड, लिक्विड और गॅस? सॉलिड मिल्क. तू या शेजारचं किती वेळ आहे तू? सेमी का मराठी? सेमी. वॉटर इज ए सॉलिड, लिक्विड और गॅस? लिक्विड, करेक्ट. मिल्क. कार्बन? नो, कार्बन गॅस नाही, कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. हा कितीला आहे लपला? हा 4वी. 6वी. खाली बस. खाली बस, खाली बस. शिमी का मराठी? शिमीला का? बापाच्या बायको टिंब म्हणतात, पण त्यांनी सांगितलं नसतं तर तू उलटच सांगणार होता. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय नाही. तू कितीला आहे का? 6वी. तू का? 10वी. 10वीला आत्ता आहे का तू? आत्ता आहे का? सेमीला आहे का मराठीला आहे? सेमीला. मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1, प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? मी सांगू का तू सांग? कधी सांगू का मी? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? प्रकरण नंबर 4. एक अशी आकृती आहे तुमच्या पुस्तकात 10वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये. तिचं नाव सांग. 10वी वाली. हा
मी सांगू का? उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, बरोबर आहे? तू मराठी मिडियमला आहे ना? हां, मी अजून 4 दिवस होतं पेपर आला. तू कितीला आहे? 7वी. तू का? 5वी. तू MBA. वा वा. यो फिजिक्स नो, बायोलॉजी नो, मॅथ नो, जॉमेट्री नो, हिस्ट्री नो. मग व्हॉट सब्जेक्ट? इतकी वाईट परिस्थिती आहे. तू किती, तो मागचा कितीला आहे रे? 6वीला आहे का? घड्याळाला काटे किती? वाट लागली. हे तुम्ही सांभाळणार कसे घरात? विनोद नाही, थोडस कंट्रोल. आता महिला मंडळ ज्यांची मुलगी 10वीला आणि 12वीला आहे ना, तिचा घरी गेल्या गेल्या मोबाईल घ्यायचा आज, आणि शेवटचा पेपर होईपर्यंत पुरीला मोबाईल द्यायचा नाही. नाही 2-4 कानफटीत देते, तिचे काय फरक पडत नाही. पण मोबाईल जर दिले नाही ना तरच यांना 35 मार्क पडतील. अहो पुस्तकच उचकायचं नाही असं कुठं चालतं का? मला अभ्यास नाही करीत, मला पाहिलं नाही स्थिती आहे. असं बोललं का? इंदुरीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली, गेम माझा. अरे यांना महाराज, हे आज आपण एवढे बसलोय, किती गरिबी होती हो आपल्याला. एक खरं सांगू तुम्हाला, आता कोणी गरीबच नाही आहे महाराज. तुम्ही आपलं लहानपण आठवा, तुमचं आणि माझं. आज ह्या जगात गरीबच नाही कोणी आहे. आता हे फक्त वरच्यानी आणि खालच्यानी नाटकं लावलेत, गरीब आहे बा लोक, गरीब आहेत, हे सगळं चाललंय फक्त. नाही तर गरीब माणूसच नाही सध्या महाराज. या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती होती आपल्याला. कोण गरीब आहे एवढा? आज कोण गरीब आहे? आज गरीब आहेत की दारू कोणीच पित नाही महाराज. गरीब 730 रुपये किलोचं मटण सहज घेतात. आज गरीब नाही कोणी महाराज. आता हे उगाच काय झालंय, मजुरी वाढली, लेबर कमी झाले, मजुराकडे पैसा जास्त झाला, शेतकऱ्याच्या घरात काम करणारी माणसं राहिली नाही, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. शेतकऱ्याच्या घरात झालंय वाटुळं, बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. मरा अख्या वावरात गावात, आणि बाप गावात हिंडतोय. हे गवत आहे, त्याचं शिंगरू बदिरच. शेतीला नियोजन नाही. आणि त्याची बायको म्हणते स्वतःच्या महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. राहा पाय राहू दे. त्याच्यामुळं काम करीन कोणी महाराज. नाही तर गरीबच नाही कोणी महाराज. नाही हो, गरीब नाही. गरीब आहे आता महाराज. भात घरी कोणी आलं तरच व्हायचं आपल्याला. काय परिस्थिती आहे महाराज. कधी सण नाही, भात तर नव्हताच. भजे हा सण तर तो सण, आणि त्याच्यात भजे किती डबे माडक्यात लपून ठेवायची आई नैवेद्याला दिल्याशिवाय. आपल्याला नैवेद्य ठेवायला लावला तर आपण ते भजे खात होतो. लबाड बोल नको. काय होतं महाराज, पाटी फुटली तर काय होतं, 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. ते खापराची फोडी तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. ती पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. काय सांगायचंय. आणि तेव्हा आपण काय थुका काय एका बोटानं लावित होतो का? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर. तू काय होतं महाराज, तेव्हा का पेन्सिली होत्या का? 3 तुकडे पेन्सिलीचे. पेन्सिल मिळायची 1 पैशाला, पण तिचे तुकडे 3. ते बापाकडं काल दिलतं ना 1. आता परत येऊ का? उद्या जर मागितलं तर हातपाय